चर्चा तर रंगणार ना मोनिका डार्लिंग. या मेंदळेंच्या घरात आता एक मोठी चर्चा रंगणार आहे. म्हणजे आता कसलं चर्चासत्र भरवणार आहात सर? सर मला चार चौघात तुला मला वेडसर म्हणता येत नाही म्हणून सर. असो, तू म्हणतेस ना मोनिका की मी हातावर हात ठेवून असा बसले. घ्या पुन्हा गोरत पडलेला असतो, माझ्यात काही दम नाही. म्हणूनच मी ठरवलं की आता कृतीत यायचं. नका ताण देऊ. कृतीत येणे म्हणजे काहीतरी करणे. असा डाव फेकलाय ना तिच्यामुळे मेंदळे घरात वादळ आहे. वादळ? कसलं वादळ येणार आहे? हे बघ राजकुमार, जरा प्लीज स्पष्टपणे काय झालंय ते सांगशील का? नेहमी सारखी नुसती हवा मारतोस. अरे हवा माही, पुण्यात राहतो आपण. तोंडाची वाफ दवडतोयस का असं म्हण. नाही, तुमच्याकडनं अपेक्षाच करणं चुकीचं आहे. असो, असं काहीतरी हाताला लागलंय, असं काहीतरी डाव खेळलाय की आता पूर्ण मैदान फक्त आणि फक्त आपलंच होणार आहे. काय बोलतोय? काय लागलं याच्या हाताला नक्की? सावली जिवंत आहे हे तर याला कळलं नसेल ना? देवा, या मूर्खाला जर हे कळलं ना तर हा सगळा प्लॅनचा कचरा करून टाकेल. नाही नाही नाही, मला आत्ताच याच्याकडून सगळं काढून घ्यावं लागेल. राजकुमार, जरा स्पष्टपणे सांग ना, म्हणजे नक्की असं काय करणार आहेस ज्याने भूकंप वादळ सगळं येणार आहे घरात? हा सांग ना नीट. राधही जाता इंटरेस्टच नाही व्हायला. साहेब, बबन ये ना ये. काय काय झालं एवढं अर्जंट? साहेब ही कोर्टाची नोटीस आली, हे बघा. नोटीस? कसली नोटीस आहे? सावलीताई, अहो ही नोटीस गुरुकुलाच्या पत्त्यावर आली. मी वाचून बघितली तर माझे पायच थरथरले. त्यामध्ये असं लिहिलंय की आपल्याला गुरुकुलाची जागा तातडीनं खाली करावी लागेल. काय? बाबा, कोणी पाठवली नोटीस? मोनिका डार्लिंग, ती गुरुकुलाची जागा कोणाची आहे माहिती आहे? नाही नाही माहित कोणाची आहे. तुला माहितीच असणार, कारण आपली बुद्धी तेवढी. माझ्या आईची आहे जागा. तिलोत्तमा मेंदळ्यांची जागा होती ती.